ऑफलाईन पैसे आहेत, तिकीट सवलत तिकिटासाठीचे पैसे, ते मात्र तुम्हाला जे काही शिल्लक राहिलेले पैसे ते परत मिळणार नाहीत. ज्येष्ठ नागरिक, बोगस दिव्यांग हे एसटी महामंडळाचं दरवर्षी लाखो रुपयाचं नुकसान करतात. वयाचा प्रूफ दिलेला आहे, त्या प्रूफची खात्री आधार वेबसाईटवर करणं जरुरी आहे. बोगस दिव्यांग हे खऱ्या दिव्यांगाच्या पटीने कमीत कमी 4 ते 5 पट जास्त असेल. सवलतीचं कार्ड जर दिव्यांगजनाचं द्यायचं तर त्या ठिकाणी मात्र एवढ्या सर्टिफिकेट घ्यावं, कारण एवढ्या कार्ड तर कॉम्प्युटर मॅनिप्युलेट करून बनतं, पण एवढ्या सर्टिफिकेट घ्यावं. त्याचबरोबर स्वावलंबन वेबसाईटवर या गोष्टीची खात्री करावी. एवढ्या कार्ड आणि त्याच्याशी लिंक्ड आधार या दोन्ही गोष्टी टॅली कराव्या, म्हणजे खोटे दिव्यांग अलगद बाजूला सरकतील. एसटीतून प्रवास करत असताना एसटी महामंडळाने रुपी ऑन दी गो NCMC असं एक स्मार्ट कार्ड लागू करायचं ठरवलं आहे, लॉन्च करायचं ठरवलं आहे. बहुतेक मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून हे स्मार्ट कार्ड द्यायला चालू होईल, कारण 1 एप्रिल पासून हे स्मार्ट कार्ड लागू होईल. असं जर या पत्राचा अभ्यास केला तर लक्षात येते. या स्मार्ट कार्डची एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे ज्यांना सवलतीमध्ये तिकीट घ्यायचंय त्यांच्याकडे मात्र हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणं बंधनकारक आहे. या कार्डचे 3 भाग आहेत. एक म्हणजे सवलतीसाठी, दुसरं म्हणजे ऑफलाईन वॅलेट आणि तिसरं म्हणजे ऑनलाईन वॅलेट. ऑनलाईन जे वॅलेट आहे ते वॅलेट तुम्ही ATM सारखा या कार्डचा वापर करून तुमच्या इतर व्यवहारासाठी वापरू शकता, पण ऑफलाईन जे वॅलेट आहे ते वॅलेट मात्र तुम्हाला फक्त आणि फक्त सवलतीच्या तिकिटासाठीच वापरता येणार आहे. आणि या ऑफलाईन वॅलेटला ठरलेली अमाऊंट तुमच्या त्या वॅलेटमध्ये राहणं गरजेचं आहे. या वॅलेटला जर तुम्हाला रिचार्ज करायचं असेल, टॉपअप करायचं असेल, जे की 50 रुपये आणि त्याच्या पटीमध्ये तुम्हाला ते टॉपअप करायचं आहे. हे टॉपअप करत असताना मात्र या टॉपअप साठी तुम्हाला वाहकांचं ETI मशीन त्या ठिकाणून तुम्हाला टॉपअप करता येईल. एसटी महामंडळ आणि ती जी बँक आहे त्या बँकेने जे अधिकृत एजंट नेमलेले त्या एजंटच्या माध्यमातून तुम्हाला ते टॉपअप करता येईल. आणि त्याच्याच बरोबर यापूर्वी जर तुमच्याकडे एखादं कार्ड असेल तर त्या कार्डची रक्कम मात्र या नवीन कार्ड मध्ये वर्ग केली जाणार आहे. तर हे सगळ्या गोष्टीसाठी एजंट एसटी महामंडळ नियुक्त करणार आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला हे स्मार्ट कार्ड मिळणार आहे. त्या स्मार्ट कार्डला ज्यांना सवलत मिळणार आहे त्यांच्यासाठीची काही नियमावली दिलेली आहे. तर विद्यार्थ्यांना जर सवलत पाहिजे असेल तर त्यांना 5 रुपयाचा फॉर्म घ्यावा लागणार आहे. तो फॉर्म सविस्तर भरून त्या ठिकाणी सही शिक्का घेऊन तो फॉर्म त्यांना एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्याकडे द्यावं लागणार आहे. ते खात्री केल्यानंतर मात्र विद्यार्थ्यांसाठी सवलत कार्ड मिळणार आहे. दिव्यांगासाठी जे दिव्यांग प्रवासी आहेत त्यांच्यासाठी UTI कार्ड आणि त्याची खात्री करून त्यांना सवलत कार्ड मिळणार आहे. तसंच ज्येष्ठ नागरिक, महिला यांचं आधार कार्ड, त्या आधार कार्डला बायोमेट्रिक करून त्याच्यानंतर कार्ड नोंदणी होणार आहे. आणि त्याचबरोबर क्षयरोग असू द्या, कर्करोग असू द्या, कुष्ठरोग, त्याचबरोबर हिमोफेलिया, सिकल सेल आणि डायलिसिसचे रुग्ण, अशा सगळ्या कॅन्सरचे रुग्ण, अशा सगळ्या रुग्णांसाठी पण सवलतीचे कार्ड मिळणार. याच्यासाठी गरजेचं आहे की तुमचं ते सिव्हिल हॉस्पिटल, ज्या दवाखान्यात तुमची ट्रीटमेंट चालू आहे त्या ठिकाणचा मेडिकल ऑफिसर यांचं प्रमाणपत्र तुमच्या नावाने लागणार आहे. आणि त्याच्यानंतर ते प्रमाणपत्र तुम्हाला एसटी महामंडळाकडे द्यावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सवलतीचे कार्ड मिळणार आहे. सगळ्यात महत्वाची एसटी महामंडळाची गोष्ट या ठिकाणी जी नमूद केलेली आहे ती अशी आहे की या प्रत्येक गोष्टीला आधार व्हेरिफिकेशन केलं जाईल. ही मात्र बरी गोष्ट आहे. याच्यामुळे बोगसगिरी, खोटे विविध कार्ड दाखवून प्रवास करणारे यांना आळा बसू शकतो असं जाणवतंय. आता याच्यामध्ये हे कार्ड तुम्हाला नूतनीकरण करणं बंधनकारक आहे. जे तुमचे वॅलेट आहे त्यांना तुम्ही टॉपअप जर 100 रुपयाचं करताय, रिचार्ज करताय त्या वॅलेटला, तर त्याच्यामध्ये 90 पैसे अधिक 16 पैसे असे कटणार आहेत. म्हणजे टॅक्स आणि चार्जेस असे दोन्ही मिळून कटणार आहेत. आणि तुमच्या त्या 100 रुपयाच्या रिचार्ज मध्ये तुम्हाला 98 रुपये आणि 14 पैसे त्या वॅलेटमध्ये मिळणार आहेत. आणि तुम्हाला हे जे टॉपअप करायचे हे टॉपअप मात्र 50 रुपयाच्या पटीमध्ये करायचंय. विद्यार्थी पास, सामान्य प्रवासी पास मुदत संपल्यानंतर टॉपअप करणं बंधनकारक राहणार आहे. तुम्हाला टॉपअप हे आगार बस स्थानकावरून करता येऊ शकतं. तुम्हाला टॉपअप सेवा पुरवठाधारक एजंट कडून करता येऊ शकतं. पण त्या एजंट कडून जर तुम्ही टॉपअप करताय तर तुम्हाला 10 रुपये आणि इतर कर असा एक थोडासा एक्स्ट्रा बुर्धन बसणार आहे. त्याच्याचबरोबर तुम्हाला रापस संकेतस्थळावरून पण टॉपअप करता येऊ शकतं. आणि त्याचबरोबर वाहकाकडे जे ETI मशीन असतं त्या मशीनच्या आधारे पण तुम्हाला त्या ठिकाणी टॉपअप करता येऊ शकतं.
या कार्डची किंमत 199 रुपये अशी ठरलेली आहे. म्हणजे तुम्हाला फक्त कार्ड देण्याची किंमत 199 रुपये. त्याच्यानंतर तुम्हाला टॉपअप करणं, तुमच्या गरजेनुसार पैसे त्या ठिकाणी ठेवणं आणि त्या कार्डचा फायदा घेणं असं राहणार आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही याच्या अगोदर एखाद्या सवलत कार्डसाठी अर्ज केला असेल तर ते कार्ड तुम्हाला मिळालं नसेल किंवा तुमच्याकडे ते कार्ड आहे आणि आता हे नवीन कार्ड घ्यायचं आहे, तर त्या कार्ड जे तुमच्याकडे आहे किंवा अर्ज केलेली पावती आहे, भरलेली पावती आहे, तर त्याचे 50 रुपये वजा होणार आहेत. आणि तुम्हाला हे जे स्मार्ट कार्ड आहे, हे स्मार्ट कार्ड 149 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे. पण जर तुमच्याकडनं हे एसटीचं कार्ड गहाळ जर झालं तर मात्र तुम्हाला तुमचे भरलेले पैसे 199 रुपये हे सोडून द्यायचे. तर त्याच्यानंतर नवीन कार्ड घेताना परत तुम्हाला 199 रुपये भरायचे. NSDL पेमेंट बँकेचा संपर्क नंबर पण या पत्रामध्ये दिलेला आहे. या पत्राची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, त्या ठिकाणून आपल्याला ही सगळी माहिती घेता येऊ शकते. आता याच्यात आणखीन एक गोष्ट की नाही मी कार्ड काढल्यानं तुम्हाला कार्ड नाही पाहिजे, हे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला कार्ड सरेंडर हे म्हणजे परिवहन महामंडळाच्या काउंटरवर करायचंय. त्याच्यासाठी मोबाईल OTP येईल आणि त्याच्यानंतर ते व्हेरिफिकेशन होऊन तुमच्या कार्ड सरेंडरची प्रक्रिया होईल. कार्ड सरेंडर करताना मात्र एक गोष्ट की जे की तुमचे ऑफलाईन पैसे आहेत, तिकीट सवलत तिकिटासाठीचे पैसे, ते मात्र तुम्हाला जे काही शिल्लक राहिलेले पैसे ते परत मिळणार नाहीत. पण ऑनलाईन वॅलेट मधले जे तुमचे पैसे आहेत ते पैसे मात्र व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा होतील. अशा प्रकारची ही नियमावली आहे. पगार बाहेरच्या अधिकृत एजंटला ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान आणि दिव्यांग यांच्यासाठी कार्ड देण्याची मुभा आहे. त्याचबरोबर विभागाच्या मुख्यालयाचे आगार सर्व सवलतीसाठी त्या ठिकाणाहून पण तुम्हाला कार्ड मिळणार आहे आणि इतर विभागाकडून विभाग पातळीवरील सर्व सवलतीबद्दलचे कार्ड मिळणार आहे. आता हे सगळं झालं या कार्ड बद्दल. आता हे कार्ड देत असताना मात्र ते बरेच एसटी महामंडळ सांगतंय की आधाराची खात्री जमा केली जाईल. पण या सगळ्या अनुषंगाने मात्र 1-2 गोष्टी सुचवाव्या वाटतात. एक तर ज्येष्ठ नागरिक, बोगस दिव्यांग हे एसटी महामंडळाचं दरवर्षी लाखो रुपयाचं नुकसान करत आहेत. आता हे एसटी महामंडळाने स्कीम आणलीच आहे, तर या स्कीमचा वापर करून या कार्डची ज्यावेळेस तुम्ही कार्ड देताय त्यावेळेस या सगळ्या गोष्टीची छाननी करून एसटी महामंडळाचं लाखो रुपयाचं नुकसान आणि कंडक्टर, ड्रायव्हर यांना होणारा मनस्ताप आपण टाळू शकता. त्याच्यासाठी मात्र ज्यांनी तुमच्याकडं वयाचा प्रूफ दिलेला आहे त्या प्रूफची खात्री आधार वेबसाईटवर करणं जरुरी आहे. कारण अनेक खोटे आधार कार्ड बनवले जातात आणि त्या कार्डचा वापर केला जातो. कंडक्टरला दिसतंय की या सदरील ग्रस्त हा 65 वर्षा पुढचा नाहीये, पण त्याच्या हातात ते कार्ड असतं, त्याच्यामुळे कंडक्टर काही म्हणू शकत नाही. आणि याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे दिव्यांगाबद्दल. बोगस दिव्यांग हे खऱ्या दिव्यांगाच्या पटीने कमीत कमी 4 ते 5 पट जास्त असेल असं खेदाने म्हणावं वाटतंय. कारण असं नेहमी पाहायला जात आहे. बोगस कार्ड हे 1500 रुपयापासून 2500 रुपयापर्यंत कॉम्प्युटरवर मॅनिप्युलेट करून, कॉम्प्युटरवर खाडाखोड करून दुसऱ्यांचं एखाद्याचं कार्ड घेऊन बनवलं जातं. आणि जर एसटी महामंडळ हेच UDID कार्ड जर ऑथेंटिक डॉक्युमेंट म्हणून जर वापरणार असेल सवलतीचं कार्ड देताना, तर मग मात्र एसटी महामंडळ स्वतःचं नुकसान करून घेत आहे. त्याच्यासाठी एसटी महामंडळाने सवलतीचं कार्ड जर दिव्यांगजनाचं द्यायचंय तर त्या ठिकाणी मात्र UDID सर्टिफिकेट घ्यावं. कारण UDID कार्ड तर कॉम्प्युटर मॅनिप्युलेट करून बनतं, पण UDID सर्टिफिकेट घ्यावं. त्याचबरोबर स्वावलंबन वेबसाईटवर या गोष्टीची खात्री करावी आणि त्या UDID कार्डला जे लिंक आधार आहे, कारण आपण आधार घेणार आहात, तर आपण UDID कार्ड आणि त्याच्याशी लिंक्ड आधार या दोन्ही गोष्टी टॅली कराव्या. म्हणजे खोटे दिव्यांग अलगद बाजूला सरकतील आणि खऱ्या दिव्यांगजनाला आपण कार्ड देणार आहे आणि त्या खऱ्या दिव्यांगजनालाच खऱ्या गोष्टीचा फायदा होणार आहे. तसं बघितलं तर दिव्यांगजनाला UDID कार्ड ही एकमेव ओळख आहे, त्याच्यामुळे त्याला दुसऱ्या कार्डची गरज नसावी असं मात्र स्पष्ट दिसतंय केंद्र शासनाच्या पत्राचा आधार जर घेतला तर. त्याच्याचबरोबर एसटी महामंडळाने पत्र काढलं होतं जे बोगस दिव्यांग आहेत त्या बोगस दिव्यांगाची आम्ही UDID कार्ड जप्त करून त्यांच्यावर कलम नंबर 91 नुसार म्हणजेच 2 वर्ष कारावासाची सजा अशा प्रकारची सगळी कारवाई करू. कारवाई किती केली, कोणी केली, कधी केली, कार्ड कुठं ठेवले हा मात्र शोधाचा विषय आणि पुढं पण हा शोधाचाच विषय राहील. चला असो, या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने एसटी महामंडळाची स्मार्ट स्कीम आणि त्याच्यामधले काही लॅकिनू या सगळ्या गोष्टीबद्दल प्रकाश टाकणारा आजचा हा व्हिडिओ. नमस्कार.